4 तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातले शेतकऱ्यांसाठी आपली दोनशे संघर्ष समिती काम करते. राजू शेळके साहेबांनी ज्यावेळेला इथं गटापूरला आंदोलन केलं होतं त्यावेळेला आम्ही आलो होतो. ते त्यातनं बाजूला निसरलं, त्यांचं नाव नाही आलं, पण त्या प्रक्रियेत माझ्यावर गुन्हा दाखल झाला. या जे गटापूरला ज्यावेळेला नदी अडवली होती, खाली पाणी जाऊन दिलं होतं, त्यावेळेला सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्याला उत्तर दिलं कोर्टातनं. पण अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्यावर ज्या वेळेला अन्याय होतो त्या वेळेला शेतकऱ्यांचा तो अन्याय दूर करण्यासाठी संघटनेतलीच माणसं तुमच्याबरोबर येणार. त्यामुळं प्रत्येक पक्ष वगैरे हे सगळं नंतर, पण शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या सर्व संघटनेतनं काम करतोय आपण सर्वजण. तर राजू शेळके साहेब आणि ह्या फडतरे मॅडम यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित राहिलेलो. तर धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आम्ही प्रचंड बहुमताने हे निवडून यावं म्हणून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि सगळ्या पै पाहुण्यांना आम्ही सांगू की बाबा यांना मतदान करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पाठवा. थोडं बोलून थांबतो. सहकारी रणजित भैया फाळके आणि धोम संघर्ष समितीचे सर्व सदस्य आज आमच्या वर्णे जिल्हा उमेदवार आणि मी स्वतः राजू शेळके शिट्टी चिन्हावर असलेला जिल्हा परिषदेचा उमेदवार यांना पाठिंबा धोम संघर्ष पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीचे सर्व शेतकऱ्यांसाठी लढणारे सर्व चळवळीतले सहकारी आमच्या अशाच पद्धतीनं बळ वाढवत राहतील आणि ते त्यांच्या पै पाहुणे रावळे शेतकरी यांना आव्हान त्यांनी केलेलं आहे की भरघोस मतानं त्यांनी पाठिंबा द्यायचा आहे आणि मोठ्या फरकानं हा आमचा विजय निश्चित केलेला आहे त्यांनी. त्याबद्दल आम्ही धोम संघर्ष बचाव समितीचे मनापासून आभारी आहे. अशीच चळवळ चालू ठेवून राहूया आणि लोकशाही टिकवण्याकरता आणि शेतकरी जगवण्याकरता ते आपली जी लढाई चालू आहे त्याला हे पाठबळ दिलेलं आहे. त्या आशीर्वाद रूपानं मत रूपानं ते आपल्यामध्ये येतील आणि 100% आपला विजय निश्चित होणार आहे. त्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आभारी मानतो. धन्यवाद.